पहा विद्यार्थी मित्रांनो, 13वा क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेटमधला. रंजना वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 ऑरेंजेस अमंग सम स्टुडंट्स. जे रंजना आहे तिला एकूण ह्या ठिकाणी 540 ऑरेंजेस विद्यार्थ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. इफ 30 स्टुडंट वेअर मोर म्हणजे प्लस घ्यायचं. जर 30 विद्यार्थी जर जास्ती असेल तर त्या ठिकाणी प्रत्येकांना 3 ऑरेंजेस लेस म्हणजे 3 ऑरेंज कमी मिळतात. तर आपल्याला एकूण त्या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. नंबर ऑफ स्टुडंट माहितीत का नाही, मग काय म्हणायचं, लेट द नंबर ऑफ स्टुडंट्स बी एक्स कन्सिडर करूया. ठीक आहे. आता पुढे आपल्याला गणितामध्ये काय सांगितलं, त्याला किती ऑरेंज डिस्ट्रीब्यूट करायची, 540. नंबर ऑफ ऑरेंजेस एकूण जे ऑरेंजेस आहेत त्यांची जी संख्या आहे ती आहे 540 आहे. मग ह्याच्यानुसार आपल्याला काय म्हणता येईल पुढे, मग प्रत्येक विद्यार्थ्यांना किती भेटतील, ईच स्टुडंट्स विल गेट 540 ऑरेंजेस भागिले नंबर ऑफ स्टुडंट्स. आलेतपर्यंत लक्षामध्ये, म्हणजे प्रत्येकांना जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्याला 540 मधून मिळतील आपल्याला, जेवढे काय असेल डिवायडेड बाय. जर समजा आता ह्या ठिकाणी काय म्हणलं, नंबर ऑफ स्टुडंट्स इथं पहा, नंबर ऑफ स्टुडंट्स इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर, 30 विद्यार्थी वाढले, नंबर ऑफ स्टुडंट्स इन्क्रीज्ड किती वाढले, 30 वाढले, म्हणजे त्या ठिकाणी समजा एकूण 540 ऑरेंज आहेत. पहिल्या विद्यार्थी होते, नंबर ऑफ एक्स विद्यार्थी होते आणि त्यांच्यामध्ये किती वाढले, आता 30 वाढले. दॅट इज ऑरेंजेस, म्हणजे प्रत्येकांना किती ऑरेंज मिळणार आहेत, एवढ्या प्रकारे मिळणार आहेत. आता काय म्हणायचं पुढे बेटा, अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन, त्या दिलेल्या कंडिशनानुसार त्या 30 विद्यार्थी वाढल्यानंतर प्रत्येकाला 3 ऑरेंजेस लेस मिळतात, कमी प्रमाणामध्ये मिळतात. पहिला किती होते, समजा 540 ऑरेंज होते आणि एक्स विद्यार्थी होते, मूळ झालं. आता काय झालं, संख्या वाढली विद्यार्थ्यांची, किती वाढली, 30ने वाढली, म्हणजे आता ऑरेंज जास्त मिळतील का कमी मिळतील, कमी मिळतील. किती कमी मिळाले प्रत्येकाला, हो 3 कमी मिळाले. मग आता आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं, ह्याला सॉल्व करावं लागेल आपल्याला. मग ह्याला सॉल्व कसं करता येईल आपल्याला पुढे पहा बेटा, पहा ह्या ठिकाणी वरी काय निघतो, 540 कॉमन निघतो, उरला काय 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स प्लस 30 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 540. आपण पुढे काय करू शकतो, त्या ठिकाणी आपल्याला पुढे पाहावे लागेल. पुढे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, आपल्याला हा तर कॉमन निघाला, तिकडे गेला, ह्याला ठेवायची काही गरज नाही आपल्याला. क्रॉस मल्टिप्लाय करा, एक्स प्लस 30 ह्याचा ह्याला करा, मायनस एक्स डिवायडेड बाय एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 30 विच इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 540. ह्याचं काय येतं, 18 1 18 18 36 38 54 विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 180 येतं. देअरफॉर एक्स एक्स कटला, खालचा भागाकार इकडे जाऊन का होतो बेटा, गुणाकार, 30 इंटू 180 इज इक्वल टू इकडला भागाकार इकडून का होतो, गुणाकार, 18 1 18 18 36 38 काय येतं बेटा, 54. एक्स इंटू एक्स काय येतं, एक्स स्क्वेअर प्लस 30 इंटू एक्स काय येतं, 30x येतं. ह्याला पुढे आपण काय करता येईल, एक्स स्क्वेअर प्लस 30x मायनस 540 इज इक्वल टू 0 त्या ठिकाणी आलं. मग आता आपल्याला काय करावं लागेल बेटा, ह्याचे आपल्याला सॉल्व करावं लागतील, याचे फॅक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागतील. जर समजा फॅक्टर पाड्या थोडा अवघड जात असेल, समजत नसेल, तर त्या ठिकाणी आपण काय करायचं असतं, त्याला
फॅक्टर वेगळ्या पद्धतीने पाडू शकतो, या फॉर्म्युला मेथडने वापरू शकतो, या परफेक्ट स्क्वेअर मेथडने सुद्धा आपण त्याला त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. पाहूया. पहा, गुणाकार केलं तर यायला पाहिजे -540 आणि ॲडिशन केलं तर यायला पाहिजे 30. मग आपल्याला काय फॅक्टर मिळतील आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. आपल्याला 9 × 45 9 × 54 90 - 60 जर आपण केलं तर त्या ठिकाणी येतं एक आपलं इथं शून्य राहिला, सॉरी 5400 येतं इथं. मग पुढे काय येतं, ते एक शून्य राहिला इथं. 90 गुणिले -60 जर केला तर -5400 येतं. 90 मधून 60 गेले तर किती उरतात, 30 उरतात, जे की आपल्याला पाहिजे होतं. x² + 90x - 60x - 5400 = 0. काय कॉमन निघतं, x. काय उरलं, x + 90 - 60 निघाला. परत काय येतं, x + 90. हा जो बॉक्स असतो तोच बॉक्स इकडल्या साईडला असतो बेटा. x + 90 आणि एका बॉक्समध्ये x - 60 = 0. x + 90 = 0 or x - 60 = 0. Therefore, x = -90 or x = +60. ह्या ठिकाणी x = -90 is unacceptable because number of students may not be negative. Therefore, x = 60 students. मग x बरोबर किती आलं बेटा, 60 स्टुडंट्स. मग आपला जो आन्सर पाहिजे होता आपल्याला, नंबर ऑफ स्टुडंट्स वर 60 विद्यार्थी होते. हे झालं तुमचं उत्तर. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स. अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय करू शकतो, याला सॉल्व करू शकतो, नंबर ऑफ स्टुडंट्स. आता याच्या पुढचा गणित आहे. मिस्टर दिनेश ओन्स अ ॲग्रिकल्चर फार्म ॲट विलेज तळवेल किंवा तळवेल. मिस्टर दिनेश याचं तळवेल गावामध्ये एक शेत आहे. तो जो शेत आहे, द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेड्थ. म्हणजे त्याची जी काही फार्मची लांबी आहे ही 10 मीटर मोर आहे, म्हणजे प्लस करावं लागेल. कशापेक्षा, ट्वाइस द ब्रेड्थ. पण तुम्हाला ब्रेड्थच माहीत नाही म्हणून ह्या ठिकाणी ब्रेड्थला काय कन्सिडर करावं लागेल, x करावं लागेल. इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर, म्हणजे पावसाचं पाणी त्या ठिकाणी हार्वेस्ट करण्यासाठी त्यानं काय केलं, ही डग स्क्वेअर शेप्ड पॉन्ड इनसाइड द फार्म. त्यानं शेतामध्ये एक स्क्वेअर शेप्ड पॉन्ड त्या ठिकाणी काय केलं, खणलं. आणि हा जो पॉन्ड होता त्याची जी लांबी होती, द साईड ऑफ पॉन्ड इज 1/3 ऑफ द ब्रेड्थ. जे काही पॉन्डची साईड होती हे ब्रेडच्या 1/3 होती. आणि जो एरिया ऑफ फार्म आहे तो 20 टाइम्स आहे एरिया ऑफ पॉन्डच्या, म्हणजे जो पॉन्डचा एरिया आहे त्याच्यापेक्षा 20 पटीने तो मोठा आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फार्म अँड ऑफ द पॉन्ड. जे काही पॉन्ड आहे त्याची लांबी आणि त्याची ब्रेड्थ, तसेच त्या फार्मची सुद्धा लांबी आणि ब्रेड्थ तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. जरा गणिताला थोडं जरा डोकं लावा आणि शांत प्रकारे जरा समजून घ्या. पहिल्यांदा गणिताला त्या ठिकाणी आपण कुण्या पद्धतीने त्याला सॉल्व करू शकतो पहा. आपण काय म्हणलं, दिनेशच्या बद्दल माहिती दिलेलं आहे. पहा, दिनेश ओन्स अन ॲग्रिकल्चर फार्म ॲट तळवेल विलेज. समजा आपण कन्सिडर करूया की दिनेशचा जो शेत आहे, इकडे पहा, हा सर समजा अशा आकाराचा आणि हा जो मधला एक त्याच्या शेतामध्ये काय केला, तो पॉन्ड तयार केलेला आहे. आता ह्याच्यानुसार आपल्याला काय करता येतं, शेताची लांबी माहिती आहे का, हो नाही. मग पहिल्यांदा आपण काय म्हणायचं, लेट
द ब्रेड्थ ऑफ फील्ड. सर लेंथ का बरं घ्या, ब्रेड्थ का घेतला बघा. द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेड्थ. ब्रेडच्या ट्वाइस द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर. जे काही लेंथ आहे 10 ने जास्त आहे ब्रेडच्या ट्वाइसने. मग ब्रेड्थ माहिती आहे का? नाही हो. मग ब्रेडला काय माहिती नसल्यावर त्याला काय कन्सिडर करावं लागतं? ब्रेड्थ ऑफ फार्म बी एक्स आपण त्याला कन्सिडर करूया. एक्स आणि युनिट काय घ्यायचं? मीटर घेऊया. मग लेंथ ऑफ द फील्ड आपल्याला दिलेला आहे. लेंथ पहा, जो काही लेंथ आहे ते पाहूया. लेंथ ऑफ फील्ड दिलेला आहे. काय म्हणलं लेंथ ऑफ फील्ड? 10 मीटर मोर, मोर म्हणजे प्लस, दॅन ट्वाइस द ब्रेड्थ. ट्वाइस द ब्रेड्थ एवढं काय करायचं? मीटरमध्ये आलं आहे. आता एरिया ऑफ फील्डचा फॉर्म्युला माहिती आहे. एरिया ऑफ फील्ड, आता हे रेक्टँग्युलर फील्ड आहे, ठीक आहे. समजा हे काय आहे? रेक्टँग्युलर फील्ड आहे. तर त्या ठिकाणी एरिया ऑफ फील्ड काय असतो? लेंथ इंटू ब्रेड्थ. इथं लेंथ किती आहे बघा बरं का? एक्स. ब्रेड्थ किती आहे? 10 प्लस 2x. एक्स इंटू 10 काय येतं? 10x. 2x इंटू एक्स काय येतं? 2x स्क्वेअर येतं. मग तुम्हाला एरिया ऑफ ॲग्रिकल्चर फील्ड मिळालेला आहे. एरिया ऑफ ॲग्रिकल्चर फील्ड आहे 10x प्लस 2x स्क्वेअर तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. द साइड ऑफ स्क्वेअर शेप्ड पॉन्ड. द साइड ऑफ पॉन्ड इज 1/3 ऑफ ब्रेड्थ ऑफ द फार्म. थोडं ब्लर होऊ लागलं इथं, सॉरी. पहा, द साइड ऑफ पॉन्ड इज 1/3 ऑफ ब्रेड्थ ऑफ द फार्म. साइड ऑफ पॉन्ड, साइड ऑफ पॉन्ड पहा या ठिकाणी काय म्हटलं आपण? साइड ऑफ पॉन्ड. साइड ऑफ पॉन्ड थोडं ॲडजस्ट करावं लागेल मला जरा, 1 मिनिट थोडा. पहा दिसतंय का? पहा ह्या ठिकाणी काय म्हटलं? साइड ऑफ पॉन्ड किती आहे? 1/3 ऑफ ब्रेड्थ ऑफ फार्म. 1/3 ऑफ ब्रेड्थ. आणि ह्या ठिकाणी आत्ताच आपण काढलं होतं वरी ब्रेड्थ. ब्रेड्थ किती होतं? एक्स होतं. 1/3 ऑफ ब्रेड्थ म्हणजे काय? एक्स. दॅट इज अ साइड ऑफ पॉन्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग आता आपण पाहूया द एरिया ऑफ पॉन्ड. एरिया ऑफ पॉन्ड. एरिया ऑफ पॉन्ड काय असतो? लेंथ इंटू ब्रेड्थ असतो. एरिया ऑफ पॉन्ड हा पॉन्डचा जो शेप आहे, नीट पहा बेटा, पॉन्डचा शेप कोणता आहे? स्क्वेअर शेप्ड आहे. स्क्वेअर शेप्ड म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ नसतं. तर त्या ठिकाणी काय करायचं असतं आपल्याला? त्या ठिकाणी जो काही साईड आहे त्या साईडचा स्क्वेअर करावा लागतो. दॅट इज एरिया ऑफ पॉन्ड. इट इज अ स्क्वेअर शेप्ड. साईड किती आपली? 1/3 x ब्रॅकेट स्क्वेअर. काय येतं मग बेटा? 1/9 इंटू एक्स स्क्वेअर आणि मीटर स्क्वेअर असं तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. हे सुद्धा काय येतं? मीटर स्क्वेअर येतं. मग आता ह्या ठिकाणी पहा, जे काही दिलेली कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स अनुसार आपल्याला ह्या ठिकाणी सॉल्व्ह करावं लागेल. फ्रॉम द गिवन कंडिशन, फ्रॉम द गिवन कंडिशन पहा काय म्हणतं त्या ठिकाणी. तर पुढे पाहूया आपण. इन ऑर्डर टू हार्वेस्ट, ही पुढे यायच्या. द एरिया ऑफ द फार्म इज, एरिया ऑफ फार्म, एरिया पहा बेटा, हा एरिया ऑफ फार्म नीट पाहिजे. एरिया ऑफ फार्म इज 20 टाइम्स, इज 20 टाइम्स, 20 टाइम्स म्हणजे गुणाकार, इंटू 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड, एरिया ऑफ पॉन्ड, एरिया ऑफ पॉन्ड. एरिया ऑफ फॉर्म काय येतं? लेंथ इंटू ब्रेड्थ. आत्ताच आपण ह्या ठिकाणी काढलं होतं. काय होतं? 10x प्लस 2x स्क्वेअर इज इक्वल टू
20 एरिया ऑफ पॉइंट आताच काढलं होतं. काय काढलं आपण? 1/9x². ओके, पहा बेटा. देअरफॉर खालचा भागाकार इकडून काय होतो? गुणाकार. 10x + 2x² = 20 × x². हे काय येतं? 90x 9 9 18x² = 20x². 20x² इकडला +18 तिकडे जाऊन होतो -18². इकडला +90 तिकडे जाऊन होतो -90x त्या ठिकाणी होतो = त्या ठिकाणी काय येतं बेटा? 0. 20 मधून 18 गेले किती उरले? 2x² -90x = काय आलं बेटा? 0 त्या ठिकाणी येतं. ह्या दोघातून काय कॉमन निघतं? 2x² - 2. ठीक आहे, डायरेक्ट एक स्टेप वाढवतो. x² 2x² -2 × 45x = 0. डायरेक्ट पण करता येतं. ह्याच्यातून काय कॉमन निघतं म्हणलं तर काय सांगणार? 2 निघतं. उरलं काय? x² - 45x = 0. देअरफॉर x² - 45x = 0/2. देअरफॉर x² - 45x कोणत्याही वस्तूला जर डिवाइड केलं, शून्याला कोणत्याही वस्तूने डिवाइड केलं तर 0च येतं = 0. मग ह्या वेळेस आपण काय करू शकतो? पुढे पहा, ह्याच्यातून काय कॉमन काढूया? x निघतं. मग x - 45 = काय येतं बेटा? 0. देअरफॉर x = 0 और x - 45 = 0 येतं. मग x = 0 और x = 45 त्या ठिकाणी येतं. मग आता आपण या ठिकाणी काय, लेंथ निगेटिव्ह असते का? हो. 0 असते का? नाही. बट लेंथ कॅन नॉट बी निगेटिव्ह. लेंथ कॅन नॉट बी निगेटिव्ह. लेंथ निगेटिव्ह राहू शकत नाही. देअरफॉर निगेटिव्ह और 0 x = 45 मीटर. हे काय झालं बघा बरं का? लेंथ ऑफ फार्म. देअरफॉर लेंथ ऑफ फार्म इज 45 मीटर. आता तुम्हाला काय फाइंड आउट करा म्हटलं तुम्हाला? लेंथ ऑफ फार्म आणि ब्रेड्थ ऑफ फार्म. आता ब्रेड्थ ऑफ फार्म, ब्रेड्थ काय होतं बघा बरं का? ह्या ठिकाणी हे जे आहे हे ब्रेड्थ आहे. सॉरी, इट इज अ ब्रेड्थ. ब्रेड्थ आलं 45 मीटर आणि लेंथ आहे 10 + 2x. 10 + 2 × 45. 10 + 90 = 100 मीटर. हे झालं ब्रेड्थ ऑफ द फार्म. आता आपल्याला पाहायचं आहे, सॉरी, ब्रेड्थ ऑफ फार्म आहे 45 आणि हे आहे सॉरी बेटा लेंथ ऑफ फार्म. कारण इथे दिले ना आपण x कन्सिडर केलं ब्रेडसाठी आणि लेंथला होता हा फॉर्म्युला इक्वेशन. सॉरी. मग आता आपल्याला पाहायचं आहे लेंथ ऑफ पॉन्ड. लेंथ ऑफ पॉन्ड, लांबी पॉन्डची लांबी काय आहे? तर पहा, त्या ठिकाणी आपण काय करू शकतो? तर मुळामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? पहा बेटा, लेंथ ऑफ द पॉन्ड आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. पहिल्यांदा आपण जो गणित दिलेला आहे तो काय इथं होतं पहा. एरिया ऑफ पॉन्ड तर काढूया पहिल्यांदा. एरिया ऑफ पॉन्ड काय होतं? एरिया ऑफ पॉन्ड होता काय होतं बेटा? 1/3 x 1/3 × x. x म्हणजे काय बेटा? 45 विच इज इक्वल टू किती आलं? 15 मीटर. मग ह्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? 15 मीटर हे त्याचं काय आहे? आन्सर. दॅट इज अ साईड ऑफ पॉन्ड. दॅट इज साईड आणि लेंथ हे दोन्ही एकच असतात बेटा. दॅट इज अ साईड और हे जे काही असतं ते दोन्ही एकच असतात. आणि हे का हे इथं जे दिलतं ना वर, का इथं पहा, साईड ऑफ पॉन्ड जे आहे 1/3 ऑफ x होतं. मग ह्या ठिकाणी काय केलं? 1/3 ऑफ x काढलं. दॅट इज अ 15 मीटर. अशा प्रकारे स्क्वेअरच्या सर्व बाजू सेम असतात म्हणून हा 15, हा 15, हा 15 आणि हा सुद्धा काय येतो? 15 येतो बेटा. आणि ह्या ठिकाणी जे लांबी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ती जे ब्रेड्थ आहे, थिकनेस आहे ते 45 आहे आणि हे जे आहे 100 आणि 100 आहे लेंथ. ओके, अशा प्रकारे ह्या प्रॉब्लेमला आपण इझिली सॉल्व करू शकतो. हा प्रॉब्लेम तुम्ही न बघता 2 वेळेस 3 वेळेस सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सोडवाच.
अन्यथा काही कळणार नाही, स्पष्ट सांगतोय. आता आपल्याला त्याच्या पुढचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 15 आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करूया बेटा. प्रॉब्लेम नंबर 15. चला प्रॉब्लेम नंबर 15 काय म्हणले ते पहिल्यांदा समजून घेऊया, त्याच्यानंतर पाहूया. त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे प्रॉब्लेम नंबर 15 मध्ये, एक टँक आहे. ही जे टँक आहे तुमची, हिला कम्प्लिटली फिलअप करण्यासाठी पहा, अ टँक फिल्स कम्प्लिटली इन द 2 hours ई बोथ द टॅप्स आर ओपन. म्हणजे दोन्ही नळ जर चालू केलो तर त्यावेळेस ते टँक जे आहे कम्प्लीट 2 तासामध्ये भरते. जर ओनली वन टॅप इज ओपन ॲट द गिवन टाइम, जर दिलेल्या वेळामध्ये फक्त एकच टॅप जर आपण ओपन केलेला आहे तर स्मॉलर टॅपला 3 तास लागतात, मोर दॅन लार्जर वन टू फिल दॅन. म्हणजे लार्जर टॅप म्हणजे जे काही तुट्टी आहे त्याच्यापेक्षा स्मॉलर टॅपला 3 तास अतिरिक्त लागतात त्या टँकला भरण्यासाठी. तर हाऊ मच टाइम डज ईच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. मग प्रत्येक टॅपला किती स्वातंत्र्य वेळ लागतो त्या टँकला भरण्यासाठी, हे आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण त्याला कॅल्क्युलेट करूया बेटा, ठीक आहे. मग चला आता पाहूया आपण काय करता येईल बेटा आपल्याला. तर फाइंड आउट काय करायचं आहे, टाइम लागतो त्या टँकला भरण्यासाठी. म्हणजे स्मॉलर टॅप असेल या लार्जर टॅप असेल त्यांना किती लागतो. लेट द लार्ज टॅप अलोन फिल द टँक बी एक्स आवर. पहिल्यांदा आपण काय करू, लेट लार्जर टँक requires x hours to fill a tank. सर तुम्ही स्मॉलर का नाही घेतलो बेटा, त्याचं कारण असं आहे, अ टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours ही बोथ द टॅप्स आर ओपन इफ ओनली वन ऑफ द टॅप इज ओपन ॲट द गिवन टाइम. स्मॉलर टॅप टेक्स 3 hours मोर दॅन द लार्जर वन. पण लार्जर वनच माहिती ना तुला किती लागतं, त्याच्यामुळं लार्जर वनला आपण काय धरलं, एक्स धरलं. मग आता काय करायचं, स्मॉलर टँक रिक्वायर्स किती जास्त यावं लागतं, 3 hours मोर, 3 hours मोर दॅन लार्जर टँक. स्मॉलर टँकला लार्जर टँकपेक्षा 3 तास जास्ती लागतात. लार्जरला किती लागायचे हो, एक्स लागायचे, त्याच्यापेक्षा किती लागले हो अतिरिक्त, 3 hour लागले. एक्स प्लस 3 hours त्या ठिकाणी लागतात. समजा इफ बोथ टॅप्स, समजा दोन्ही टॅप जर आपण काय केलं, ओपन केलं, आर ओपन, देन टँक फिल इन ओनली किती तासामध्ये, ओनली 2 hours मध्ये, 2 तासामध्ये टँक पूर्णपणे त्या ठिकाणी गच्च भरून जाते. अशा वेळेस काय करायचं आपण की समजा इन 1 hour द लार्जर टॅप, समजा आपण काय करूया 1 तासामध्ये, इन 1 hour 1 तासासाठी बरं का, 1 hour मध्ये लार्जर टँक आहे, समजा लार्जर टँक किंवा लार्जर टॅप फिल्स टँक हे 1 तास, 1 तासामध्ये किती भरलं, 1/x पार्ट ऑफ टँक. ओके. आता स्मॉलर टॅप फिल्स 1/x त्याच्यापेक्षा 3 तास जास्ती पार्ट ऑफ टँक जास्ती बेटा. ओके. आता पुढे काय करता येईल रे माय आपल्याला, दोघं एकत्रित जर आले तर त्यावेळेस किती लागलेला आहे, 2 तास. मग काय करायचं आपण, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन घेऊया आपण. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आपण हे कशासाठी कन्सिडर करतो, 1 तासासाठी. समजा हे तुट्टी चालू केलं, पहिली बारकी तुट्टी, नाही मोठी तुट्टी सॉरी, हे चालू केलं आपण बारीक तुट्टी, 1 तासासाठी कन्सिडर केलं ना. दोन्ही किती ह्याच्यामध्ये भरतात म्हणलं आपण, एकदा चालू केलं तर 2 तासात, पण आपण कन्सिडरेशन 1 तासासाठी केलं म्हणून आपण काय केलं, 1/2 म्हणजे 1 तास भागिले 2. मग आता या ठिकाणी पहा, ह्याचा ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करा, x + 3 येतं, याचा ह्याला करा, x येतं, डिवायडेड बाय x इन ब्रॅकेट काय येतं बेटा, x + 3 येतं, इज इक्वल टू 1/2 येतं. x + x काय येतं, 2x + 3 येतं, डिवायडेड बाय x × x काय येतं बेटा, x².
3 इंटू एक्स काय येतं 3x विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. खालचा भागाकार इकडे अजून काय होतं रे माय गुणाकार 2 इन ब्रॅकेट 2x प्लस 3 विच इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 3x. ओके 2 इन ब्रॅकेट 2x काय होतं 4x 3 इंटू 2 काय होतं 6 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 3x. x स्क्वेअर प्लस 3x इकडला प्लस 4x तिकडे जाऊन होतो मायनस 4x इकडला प्लस 6 तिकडे जाऊन होतो मायनस 6 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर 3x मधून 4x गेले मायनस x उरले मायनस 6 इज इक्वल टू 0. फॅक्टर पाडा गुणाकार इथं काही नसते म्हणजे एक मायनस 6 आणि बेरीज किती यायला पाहिजे मायनस 1 यायला पाहिजे. कोणते फॅक्टर पडतात मायनस 3 प्लस 2 3 1 3 3 2 6 देअरफॉर x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2x मायनस 6 इज इक्वल टू 0. काय कॉमन निघेल रे x निघतो उरला काय x मायनस 3 प्लस काय कॉमन निघाला 2 इन ब्रॅकेट x मायनस 3 हा जो असतो सेम असतो इज इक्वल टू 0. x मायनस 3 ह्या दोघांमध्ये कॉमन निघाला बेटा उरला काय x प्लस 2 इज इक्वल टू 0 आला. देअरफॉर x मायनस 3 इज इक्वल टू 0 और x इज प्लस 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू काय येते रे 3 और x इज इक्वल टू येतं मायनस 2 येतं. बट x काय होता लार्जर टँक रिक्वायर्स x इज इक्वल टू मायनस 2 इज नॉट ॲक्सेप्टेबल करा नाहीतर अनॲक्सेप्टेबल करा बिकॉज टाइम रिक्वायर्ड इज नॉट निगेटिव्ह. ओके टाइम रिक्वायर्ड निगेटिव्ह असतो का बेटा नाही टाइम कॅन नॉट बी निगेटिव्ह बिकॉज टाइम कॅन नॉट बी निगेटिव्ह. मग पुढं काय करता येईल आपल्याला देअरफॉर लार्जर टँक हो का इथं बघा लार्जर टँक रिक्वायर्स x म्हणजे किती 3 hours टू फिल टँक टॅप आहे सॉरी टँक म्हटलं मी सॉरी माफी असावं इथं पण टॅप करा इथं लार्जर टॅप आणि हे पण टॅप आहे सॉरी लार्जर टॅप रिक्वायर्स 3 hours टू फिल टँक completely while smaller tap requires x plus 3 which is equal to 3 plus 3 which is equal to 6 hours to fill tank completely. हे झालं तुमचं आन्सर. अशा प्रकारे तुम्ही याला सॉल्व करू शकता. इथं माफी असावी तर टँक मी उच्चार केलेला आहे तर इथं टॅप करा लार्जर टॅप आणि स्मॉलर टॅप अशा प्रकारे त्यांना तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकता. आणि इथं आपण आपलं पूर्ण प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेटमधले जे वर्ड्स प्रॉब्लेम आहेत हे पूर्ण सॉल्व केलेले आहेत. यूट्यूबला मागचे जे काही माझे व्हिडिओज आहेत त्याच्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि आपण चांगल्या प्रकारे पूर्ण वर्ड्स प्रॉब्लेम घेतलेला आहेत. आणि जर काही अडचण असेल क्युरीज असेल तर तुम्ही खाली कॉमेंट करू शकता. थँक्यू.